म्हणून विठ्ठल
भोळे भाविक हे जुनाट चांगले, भोळे भाविक हे जुनाट चांगले, तैसे केले भक्तिभाव, भोळे भाविक हे जुनाट चांगले, भोळे भाविक हे जुनाट चांगले, होय तैसे केले भक्तिभाव, मनवून चिंता नाही आम्हाला, मनवून चिंता नाही आम्हाला, अभ्यो गर्भवासा जन्म घेता, आपल्या इच्छा कर गदा, आपल्या इच्छा कर गदा, ओम सर्व काळ सर्व सुख, मनवून चिंता नाही आम्हाला, मनवून चिंता नाही आम्हाला, अभ्यो गर्भवासा जन्म घेता, कामने आम्हा देवाचा संग, कामने आम्हा देवाचा संग, काही विसंबत मनवून चिंता नाही आम्हाला, मनवून चिंता नाही आम्हाला, अभ्यो गर्भवासा जन्म घेता, भोळे भाविक हे जुनाट भोळे भाविक हे जुनाट हे
नभो गर्भवाचा जन्म घेणे नभो गर्भवाचा जन्म घेता जन्म घेता नभो गर्भवाचा जन्म घेता नभो गर्भवाचा जन्म घेता नभो गर्भवाचा जन्म घेता म्हणवणे चेता भोळे भाविक हे जुनाट चांगले होय तैसे केले भक्ती भावे म्हणून चिंता नाही आम्हा दासा नभ्यो गर्भवासा जन्म घेता आपलिया इच्छा करू गदारोळ भोगू सर्व काळ सर्व सुख म्हणून चिंता नाही आम्हा दासा
नभ्यो गर्भवासा जन्म घेता. तुका म्हणे आम्हा देवाचा सांगात, तुका म्हणे आम्हा देवाचा सांगात नाही विसंबत एर एरा. मनवोनी चिंता नाही आम्हा दासा, नभ्यो गर्भवासा जन्म घेता. पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन. पांडुरंगा करू प्रथम नमन. श्री चरणा संतांची सुंदरी चरणात हस्तांची, सुंदरी चरणात हस्तांची. पादाने गतीचा विस्तार, पादाने गतीचा विस्तार, पादाने गतीचा विस्तार. बाबाजी सद्गुरुदास तुकाराम, बाबाजी सद्गुरुदास, बाबाजी सद्गुरुदास तुकाराम. पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरणा संतांची. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू, बाबाजी सद्गुरुदास तुकाराम. समचरण सरोजम सांद्रणीलांगुधाभं, जगणहित पाणी मंडनम मंडनम. तरुण तुलसीमाला कंधरं कौजनेत्रं, सदय धवलहासं विठ्ठलं चिन्तयामि, विठ्ठलं चिन्तयामि. यं प्रविश्य मम वासमिमां प्रसुप्तां सञ्जीवयत्यखिलशक्तिधरस्वधाम्ना. अन्यौश्च हस्तचरणश्रवणत्वगादीन् प्राणान्नमो भगवते पुरुषाय तुभ्यं. मनोजवं मारुततुल्यवेगं, जितेन्द्रियं बुद्धिमता वरिष्ठं. वातात्मजं वानरयूथमुख्यं, श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये, शरणं प्रपद्ये. जयांची केल्या स्मरण, होय सकळ विद्यांचे अधिकरण. तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कार. भोळे भाविक हे जुनाट चांगले, होय तैसे केले भक्ती भावे. मनवोनी चिंता नाही आम्हा दासा, नभ्यो गर्भवासा जन्म घेता. प्रस्तुत सेवेकरता घेतलेला अभंग जगत वंद्य जगद्गुरु श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबरे यांचा 4 चरणाचा स्थितीपर प्रकरणातील अभंग असून, अभंगातून महाराज समाजाला सांगतात असं म्हणतात, समाज हा एखाद्या वेळेस अज्ञानपणामुळे नको त्या कोणत्याही देवाला शरण जात असेल, म्हणून त्यांच्या जीवनात कधी चिंता जात नाही, कधी दुःख जात नाही. पण आम्ही मात्र अशा देवाशी शरणागती पत्करतो. नाव सांगा ना. महाराज सांगतात नाव सांगायची गरज नाही, फक्त लक्षण आणि त्याची सिद्धता होते. मग त्याची लक्षणं सांगा. तर महाराज सांगतात ज्या देवाची आम्ही शरणागती पत्करली तो भगवान परमात्मा भोळा आहे, भाविक आहे, जुनाट आहे, चांगला आहे. भक्तासाठी लहान होतो आणि भक्तासाठी वेळप्रसंगी मोठा होतो. अशा देवाची शरणागती पत्करल्यामुळे आमच्या जीवनामध्ये चिंता राहिली नाही. पुढे गर्भवास घेण्याचा जरी प्रसंग आला महाराज, तर त्या गर्भवास आम्हाला दुःख होत नाही. महाराज असं सांगत असताना काही विद्वान लोकांनी महाराजांना प्रश्न केला, महाराज ठीक आहे तुमच्या जीवनामध्ये चिंता आणि गर्भवास नाही, पण आम्हाला असं म्हणायचं आहे जो तुम्हाला सध्या वर्तमानकाली देह प्राप्त झालेला आहे, या वर्तमानकाली देहाचं पुढचं उरलेलं भविष्यकालीन आयुष्य तुम्ही कसं घालवणार. तर महाराज सांगतात आमच्या जीवनात उरलेलं आयुष्य, त्या आयुष्यामध्ये आम्हाला पटेल तो खेळ खेळू, गदारोळ करू आणि सर्व सुख भोगू. आता दिवसचारी खेळीमेळी. महाराज ठीक आहे तुम्ही सर्व सुख भोगू म्हणता, बरोबर आहे, पण सुखरूप ऐसा तुझा कोण सांगा.
माझ्या पांडुरंगा सारिखा जो. मग काय करणार तर महाराज सांगतात तो सर्व सुखरूप असणारा भगवान परमात्मा अथवा सर्व सुखाचे आगर असणारा भगवान परमात्मा सतत आमच्या सोबत राहतो. आम्हाला सोडून त्याला एकट्याला करमत नाही, त्याला सोडून आम्हाला एकट्याला करमत नाही. तो आमच्या सोबत, आम्ही त्याच्यासोबत, आम्ही दोन्ही एकमेकाच्या सोबत राहतो. असा देव जर कोणता असेल तर नाव संघाची गरज नाही, फक्त लक्षणाने तशी सिद्धता होते. भोळा आहे, भाविक आहे, जुनाट आहे, चांगला आहे, भक्तासाठी लहान होतो आणि भक्तासाठी वेळेप्रसंगी मोठाही होतो, अशा अर्थाचा अभंग आहे. विठ्ठला अभंगावर बोलण्यापूर्वी अल्पसा परिहार आपल्या पुण्यवान पावन नगरीमध्ये नंदगाव या गावामध्ये संपन्न होत असलेला ज्ञानयज्ञ सोहळा, अखंड हरिनाम कीर्तने सप्ताह गेल्या 41 वर्षापासून सुरू ज्ञान परंपरा आहे. भगवान श्रीकृष्ण मंदिर आहे आणि मला असं वाटतं यावर्षी हे नवीन मंदिर बनलेलं आहे आणि मूर्ती नवीन आहे का तीच आहे? बरं. तर त्याच मूर्तीची पुन्हा आपण एकदा प्राणप्रतिष्ठा केलेली आहे. सुंदर असं मंदिर आहे. खरं तर गावाचं नावच नंदगाव आहे आणि जिथं नंदगाव आहे तिथं गोपालकृष्ण आहे. अशा नंद गावामध्ये झालेल्या आज गोपालकृष्णाची, भगवान श्रीकृष्णाची मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा अतिशय आनंदात पार पडलेला आहे आणि म्हणून आता अतिशय सुंदर असं हे नियोजन आणि श्रीमद भागवत कथा ज्यांच्या श्रीमुखातून आपण ऐकत आहात, आदरणीय परमपूज्य गुरुवरे बबन महाराज पिंपळे सेमकर बाबांच्या मुखातून आपण भागवत कथा श्रवण केलेली आहे. गावातील सर्व ग्रामस्थ, सर्व भजनी मंडळ, सर्व कार्यकर्ते, महिला, माता, तरुण मित्रमंडळ या सर्वांचे अनमोल सहकार्याने चालू असलेला ज्ञानयज्ञ सोहळा तुम्हा सर्वांच्या माध्यमातून मला दिलेलं आमंत्रण आपले गुरुबंधू गटलू मौली यांच्या माध्यमातून तुम्हा पुरा भाविकांचा एकदा दर्शनाचा लाभ झाला. दिसायला व्यक्ती साधारण वाटते पण त्यांचं पंढरपूर क्षेत्रामध्ये फार मोठं त्यांचं योगदान आहे. योगदान म्हणण्यापेक्षा भगवान पंढरीश परमात्मा यांच्या जवळ त्यांचा सत्कारही त्या लोकांनी केला. असं महान कार्य ते तुमच्या भागातून करत असतात. विठ्ठल विठ्ठल. आणि 7 दिवस आपल्याकडे हजर असलेले गावातील सर्व भजनी मंडळे, आमचे सर्व आदरणीय महाराज मंडळ आहेत. गायनाचार्य आदरणीय हरकोई श्री अतिशय सुंदर ज्यांचं गायन आहे दिलीप महाराज अकोलेकर, तसेच आदरणीय हरकोई श्री पवन महाराज अकोलेकर, आमचे आदरणीय हरकोई श्री भागवत नाना वागटुकीकर, मोहित महाराज नंदगाव, मृदंगाचार्य गुरुबंधू हरकोई श्री सुनील महाराज सारबेटे आमणनेर, विनेकरी दोन्ही चोपदार, सर्व भजनी मंडळ, माझ्या सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ वर्ग, महिला, माता या सर्वांच्या उपस्थित आजचं हे कीर्तन आहे. विठ्ठल विठ्ठल. सुंदर असं नियोजन, सुंदर असं वातावरण आहे. गावापासून थोडा अंतर आहे पण देवाचा दरबार आहे आणि म्हणून कीर्तनाला लोक श्रद्धेने येतात. हे विशेष आहे. अभंग तुकोबऱ्यांचं आहे. अतिशय सुंदर ज्यांचा साऊंड सर्व्हिस आहे ते फार महत्त्वाचं आहे. कारण साऊंड म्हणजे प्राणची कीर्तनकाराचा महत्त्वाची बाजू काय असते कीर्तनामध्ये? साऊंड असतो. अतिशय सुंदर ज्यांचा साऊंड सर्व्हिस आहे शिवशक्ती साऊंड कठोरा, आमचे आदरणीय श्री राम रतन भाऊ, सुंदर असं त्यांचं साऊंड सर्व्हिस आहे. अभंग तुकोबरा यांचं आहे. 4 वेद, 6 शास्त्र, 18 पुराण, सर्व सिद्धांत, सर्व संत वाङ्मय या सर्वांच्या दृष्टिकोनातून जर पाहिलं तर या जगतामध्ये 3 प्रकारची माणसं असं वेदाचं म्हणणं आहे. त्याच्यात काही सत्वगुणी आहेत, काही रजगुणी आहेत, तर काही तमगुणी आहेत. आणि जगद्गुरु तुकाराम महाराज सांगणार ते सांगायचे की समाजात 3 प्रकाराचे म्हटले. प्रकाराचे 3 तुका म्हणे केले जाना, तुका म्हणे केले जाना, तुका म्हणे केले जाना.
प्रकाराचे तीन तुका म्हणे केले जन. जे प्रकार वेदाला सांगायचे थोडेसे वेगळे आहेत, जे महाराजांना सांगायचे थोडेसे वेगळे आहेत. प्रकाराच्या बाबतीमध्ये महाराजांना असं म्हणायचं आहे, समाजात पहिला एक वर्ग असा आहे की जन्माला आल्यापासून तर मरेपर्यंत कधीही परमार्थ न करणार हा पहिला वर्ग आहे. म्हणून याच्या जीवनामध्ये देवाचं दर्शन कधी अनुभवू नाही. दुसरा वर्ग महाराजांना असं सांगायचं आहे की जन्माला आल्यापासून तर मरेपर्यंत सदोदित अखंड रात्रंदिवस लोकांना परमार्थ करताना दिसतो, पण याच्या जीवनामध्ये काही बदल होत नाही. हा 2 नंबरचा वर्ग कीर्तन सुटेपर्यंत लक्षात ठेवा, याचं पुढे काम आहे. आणि महाराजांना तिसरा वर्ग असं सांगायचे, अवतार कार्य धारण केल्यापासून तर अवतार कार्य संपुष्टात येईपर्यंत अखंड रात्रंदिवस परमार्थ करतात आणि त्यांना पाहिजे त्यावेळेला साक्षात्कार घडत असतो. किती वर्ग सांगितले मी? 3. तिसरा वर्ग असा रात्रंदिवस परमार्थ म्हणजे संत महात्मे आहेत. 2 नंबरचा वर्ग असा आहे, जन्माला आल्यापासून मरेपर्यंत लोकांना परमार्थ करताना दिसतो पण फरक काहीच पडत. हा वर्ग लक्षात ठेवा. आणि पहिला वर्ग असा सांगायचा आहे की जन्माला आल्यापासून तर मरेपर्यंत कधीही परमार्थ न करणारा हा पहिला वर्ग आहे. म्हणून याच्या जीवनामध्ये कधी देवाचा अनुभव नाही, कधी साक्षात्कार नाही. आपल्याला एक एक वर्गाचा विचार करायचा, अभंगाचं प्रथम पद गाठायचं आहे. संपूर्ण जगत या 3 वर्गामध्ये सामावले अडकलेले आहे. सर्व जगाची गोष्ट सोडा, आपण सध्या या धर्म मंडपाखाली जेवढे जण हजर आहोत, आपण सर्वजण या 3 वर्गामध्ये मोडले जातो. फक्त ज्याने त्याने आपापली जागा बघून नंबर ॲडजस्ट करायचा आहे. विठ्ठला विठ्ठला. त्यातला पहिला वर्ग असा सांगायचा, जन्माला आल्यापासून मरेपर्यंत कधीही परमार्थ न करणार हा पहिला वर्ग आहे. पण मला तुम्हाला असं विचारायचं आहे की हा परमार्थ न करणारा वर्ग समाजात आहे किंवा नाही? तुमचं काय मत आहे? दिलीप महाराज तुम्ही जरी बोलत राहिले माझ्या तरी चालेल. परमार्थ न करणारी माणसं समाजात आहेत किंवा नाही? आहेत. थोडी आहेत का कमी? भरपूर आहेत. पण आतापर्यंत तुम्ही असा एखादा माणूस आला की हा माणूस ही व्यक्ती परमार्थ करते पाहिला का तुम्ही? ठीक आहे, काही माणसं समोर परमार्थ करत नसतील, काही चोरून परमार्थ करतात, काही भीतीपोटी परमार्थ करतात, तर काही संकटकालीन परमार्थ करतात. बऱ्याच लोकांचा परमार्थ संकटकालीन असतो. कसा असतो? कल्पना एखादा माणूस फाट्यावर उतरावा, येताना एकटा असावा, अमावस्येची रात्र असावी, रात्रीचे 12 वाजले असावेत, येताना रस्ता मसनवटीतून पाहिजे आणि तो कदा खोल लवणातून पाहिजे. मग पहा त्याची गंमत. आयुष्यात राम राम न म्हणणारा माणूस सुद्धा तेवढ्या जागेपुरता काय करतो? राम राम म्हणतो. का म्हणतो? आपल्याकडे एक म्हण आहे पण सांगण्यासारखी नाही. शेवटचा तुकडा सांगतो, पुढचं तुम्ही म्हणून घ्या. भजने लगे राम, याच्या पुढे काय म्हणतात तुम्हाला चांगलं माहिती आहे. विठ्ठला विठ्ठला. काही माणसं भीतीपोटी परमार्थ करतात, काही संकटकालीन करतात. खरं सांगू का, परमार्थ न करणारी माणसं तुम्हाला शोधूनही सापडणार असं ज्ञानेश्वर महाराज सांगतात. हे मनुष्य जात सकळ स्वभावता भजनश्य. पण तरी सुद्धा तो वर्ग समाजात आहे. जगद्गुरु तुकाराम महाराज सांगतात, सुंदर असा नरदेह प्राप्त होऊनही जर माणसं परमार्थ करत नसतील तर महाराज म्हणतात त्याला माणूस म्हणावं का जनावर म्हणावं? मी म्हणत नाही असं महाराज सांगतात. नाही तरी काय थोडी, 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 नाही तरी काय थोडी. नाही तरी काय थोडी स्वान सुकरे बापुडी. परमार्थ न करा माणसाला महाराज 2 उपमा देतात. एक तर त्याला स्वान म्हणतात, एक तर त्याला सुकर म्हणतात. स्वान म्हणजे हळू बोला, लोकांना राग येतो.
सुकर म्हणजे हे मी सांगत नाही, असं महाराज सांगतात. कंती ते न करा होणे गाढ कुत्रा. मला अजून पुढे सांगतात, परमार्थ न करणारी माणसं आपल्या आईच्या उदरी माणूस म्हणून मात्याची या कोटे दगड आला पोटाची, मात्याची या कोटे दगड आला पोटाची, मात्याची या कोटे दगड आला पोटाची, मात्याची या कोटे आला पोटाची. आता उघडी डोळे, आता उघडी डोळे, आता पिना कडे, आता पिना कडे, मात्याची या कोटे दगड आला पोटाची, मात्याची या कोटे दगड आला पोटाची, मात्याची या कोटे दगड आला पोटाची, मात्याची या कोटे दगड आला पोटाची. मातेच्या कोळे दगड आला पोटे. भारताला दगड म्हणतात कोणाला? परमार्थ न करे माणसं. म्हणतात काय दगड दगड, त्याच्यापेक्षा दगड बरं. तुका म्हणे अशी बुद्धी ज्याची जड, त्याहुनी दगड बरे, त्याहुनी दगड बरे. तुका म्हणे अशी बुद्धी ज्याची जड, त्याहुनी दगड बरे देवा, त्याहुनी दगड बरे देवा. तुका म्हणे सी बुद्धीची जड, पाहुणी दगड बरे देवा, पाहुणी दगड बरे देवा. तुका म्हणे अशी बुद्धी ज्याची जड, त्याहुनी दगड बरे देवा, त्याहुनी दगड महाराज त्याच्यापेक्षा दगड बरा. कोणापेक्षा दगड बरा? परमार्थ न करे माणसापेक्षा दगड बरा. त्याहुनी दगड बरे देवा. बरे देवा. मारा दगड मध्ये असं काही नाही बरं का, असं ज्ञानेश्वर महाराज सुद्धा सांगतात. तैसे माझे भक्तिवीन जळो तयाचे जियाले पण, आगा पृथ्वीवरी पाषाण नसती काही. तर काही माणसानं असं म्हटलं, महाराज ठीक आहे, तो माणूस परमार्थ करत असेल, आम्हाला मान्य आहे. पण जर तो माणूस त्याच्या जीवनामध्ये मानाने, स्थानाने, पदाने, संपत्तीने मोठा असेल तर, त्याच्याकडे भरपूर पैसा आहे, वैभव आहे, सर्व आहे, मोठ्या पदावर आहे, पण देवाकडे ढुंकून पाहते, त्याचं काय करणार? काय थोरपण जाडावे, म्हणे भजन प्रमाण, म्हणे भजन प्रमाण, काय थोरपण जाडावे, काय थोरपण जाडावे. भजन प्रमाण, म्हणे भजन प्रमाण, महाराज तो किती मोठा आहे, त्याच्याकडे किती पैसा आहे, कोणत्या पदावर आहे, त्याला फार किंमत नाही. तो परमार्थ करतो का न करतो याला किंमत आहे. काय थोरपण जाळावे ते. हा जो मी तुम्हाला वर्ग सांगतो ना, हा पहिला वर्ग सांगतोय. हा पहिला वर्ग एवढा विचित्र आहे. हा स्वतः तर परमार्थ करत नाही, इतर लोकांनाही करू देत नाही. आपण न करी तीर्थयात्रा, दुजियाशी जाऊ निधी, विषयाचा लंपट, शिकवी कुविद्या कुबुद्धी. स्वतः आनंद घेत नाही, इतर लोकांना घेऊ देत नाही. अलीकडे काय झालं, माणूस एवढा खालावत चालला. आज माणूस स्वतःच्या सुखामध्ये सुखी नाही, स्वतःच्या दुःखामध्ये दुःखी नाही. दुसऱ्याचं दुःख पाहिलं की माणसं आनंदित होतात, आणि दुसऱ्याचं सुख पाहिलं की माणसं दुःखी होतात. 2015 मध्ये गार पडली होती आमच्या भागामध्ये. निजामपूर जैताने वगैरे तिकडे असं गाव आहे साखर तालुक्यात. 2015 मध्ये गारचं विशेष होतं. इतकी गार पडली होती, 3 दिवस वाफ्यांमध्ये होती. खरंच बरं का, एवढी गार पडली होती, 3 दिवस होती वाफ्यांमध्ये. ते गारचे विशेष आहे. ज्याच्या शेतामध्ये गार पडली तो गारच होतो, लवकर वर येत नाही. त्या गारचा विषय असं होतं, माझ्या शेतात गार पडली, माझं भरपूर नुकसान झालं, पण मला त्याचं दुःख नाही झालं. मग यांच्या शेतात नाही पडली ना, मला ते जास्त दुःख झालं. सहज एका गलीतून चहा पिण्यासाठी जात असताना एक म्हातारे बाबा ओट्यावर बसले होते.
मी त्यांना सहज विचारलं, बाबा नाराज दिसताय, काय कारण, तब्येत नाही का बरोबर? ते म्हणजे तसं नाही. मग नाराज का दिसताय? तर ते बाबा म्हणे, महाराज आमची विहीर आटली म्हणून मी नाराज आहे. म्हटलं एवढे विशेष नाही त्याच्यात. आपल्याकडे जर एखाद्या वर्षी पाऊस कमी पडला, पर्जन्यवृष्टी कमी झाली तर विहीर आटतात, एवढं विशेष नाही. पण पाऊस का कमी पडतो, पर्जन्यवृष्टी का कमी होते, याच्याबद्दल कोणी विचार केलाय का कधी? याचा कोणी विचार करत नाही. पण या प्रश्नाचं उत्तर भावार्थ रामायणामध्ये नाथ महाराज सांगतात. ज्या देशामध्ये ब्रह्महत्या होते, गोहत्या होते, स्त्री हत्या होते, अर्भक हत्या होते, त्या देशामध्ये पर्जन्यवृष्टी होत नाही. जै देशी गोहत्या घडे, तै देशी पर्जन्य न पडे. मी त्या बाबांना म्हटलं, बाबा जर पाऊस कमी पडला तरी विराटते, एवढं विशेष नाही, नका नाराज होऊ. ते बाबा मला म्हटले, म्हणे महाराज मला जे सांगायचं ना तुमच्या लक्षात येत नाही. म्हटलं कसं काय? म्हणे माझी विहीर आटली म्हणून मी नाराज नाही. म्हटलं मग आमच्या शेजारच्याची आटत नाही म्हणून बरं वाटत आहे, दुसरं काहीच नाही. एवढा माणूस खाली चालला. या वर्गाबद्दल तुम्ही किती विचार केला? पहिल्या वर्गाबद्दल मला असं वाटतं रात्र जाईल पण विषय संपणार नाही. आणि मला असं वाटतं कोळसा घासल्यावर कधी पांढरं होत, मग घासायचाच नाही. फक्त पहिला वर्ग लक्षात ठेवा. जन्माला आल्यापासून मरेपर्यंत परमार्थ करत नाही, याच्या जीवनात अनुभव नाही, याला बाजूला सोडा, जाऊ द्या. पण 2 नंबरचा वर्ग आहे, जन्माला आल्यापासून मरेपर्यंत सदोदित अखंड रात्रंदिवस लोकांना परमार्थ करताना दिसतो, पण तरी याच्या देखील जीवनामध्ये काही अनुभव येत नाही, काही बदल होत नाही, फरक पडत नाही. तर मग मला एक सांगा, या दोन्ही वर्गापैकी कोणता बरा? आता तुम्ही बोलले तर मला सांगता येईल. अजून एकदा नवीन सांगतो, लक्ष द्या, म्हणजे मला उत्तर द्या. पहिला वर्ग असा आहे, जन्माला आल्यापासून मरेपर्यंत परमार्थ नाही, याच्या म्हणून याला देवाचं दर्शन कधी होत नाही, अनुभव नाही, याला बाजूला जाऊ द्या. दुसरा वर्ग असा आहे, जन्माला आल्यापासून मरेपर्यंत सदोदित अखंड रात्रदिवस लोकांना परमार्थ करताना दिसतो, पण याच्या जीवनामध्ये काहीच बदल होत नाही. तर मला एक सांगा, या दोन्ही वर्गापैकी कोणता बरा? मला नंबर सांगा फक्त, कोणता? अजून पुढे सांगतो आहे का? ना दुसरं उदाहरण सांगतो. 2 विद्यार्थी 10वीचं वर्ष आहे. त्यातला पहिला विद्यार्थी असं की तो वर्षभर टवाळकी करतो. आता टवाळकी म्हणजे काय हे मी सांगायची गरज आपल्या सर्वांना कळतं. वर्षभर नुसती टवाळकी करतो, परीक्षेचा टाइम आला परीक्षा देतो आणि तो नापास होतो. तर तो नापास झाल्यानंतर गावातील किती लोकांना वाईट वाटेल? बरं नाही वाटणार, कारण तो टवाळखोरच आहे. तो पास झाला काय नापास काय, कोणाला त्याचं कौतुक नसतं. पण त्याचा जोडीदार दुसरा विद्यार्थी आहे, त्याचंही 10वीचं वर्ष आहे, तो रात्रंदिवस अभ्यास करतो. आईवडील म्हटले शेतामध्ये चल ना, तो म्हणतो अजिबात जमणार नाही, माझं 10वीचं वर्ष अभ्यास करायचं आहे. रात्रंदिवस अभ्यास, सारखं डोक्यात पुस्तक, पुस्तकात डोकं, रात्रंदिवस अभ्यास करतो. तोही परीक्षा देतो आणि तो सुद्धा फर्स्ट क्लास नापास होतो. मग नाना आता मला सांगा, या दोन्ही विद्यार्थ्यापैकी कोणता बरा? मला नंबर सांगा, नंबर सांगा, नंबर म्हणजे पहिला बरा. बरं बरं बरं, पहिला का बरं वाटत? असं कारण असं आहे, पहिला कमीत कमी घरातलं काम तरी करतो. ठीक आहे, तो अभ्यास करत नसेल तो नापास होणार, कौतुक नाही, पण घरातलं काम तरी करतो. पण जो 2 नंबरचा आहे, आई वडिलांचं एकही काम न ऐकता रात्रंदिवस अभ्यास करूनही जर नापास होत असेल, मग याच्यापेक्षा पहिला बरा. पण 2 नंबरचा विद्यार्थी रात्रंदिवस अभ्यास करूनही का नापास होतो, याच्याबद्दल थोडं विचार करणं गरजेचं आहे. तर हा जो 2 नंबरचा विद्यार्थी आहे, हा शाळेमध्ये जाताना दिसतो, लोकांना अभ्यास करतानाही दिसतो, पण फक्त बाहेरून अभ्यास करताना दिसतो. पण आतून जर वेगळं चाललं असेल तर नापास होण्याची दाट शक्यता आहे. विठ्ठला असा पहिला जो वर्ग आहे, जन्माला आल्यापासून मरेपर्यंत परमार्थच नाही, बाजूला सोडा, जाऊ द्या. पण दुसरा जो वर्ग आहे, रात्रंदिवस परमार्थ करताना दिसूनही याच्या जीवनामध्ये जर काहीच बदल होत नसेल, तर मग याच्यापेक्षा पहिला बरा. पण 2 नंबरचा वर्ग रात्रंदिवस परमार्थ करूनही याच्या जीवनामध्ये बदल का होत नाही, याच्याबद्दल विचार करणं गरजेचं आहे. तर हा जो 2 नंबरचा वर्ग आहे, हा परमार्थ करताना दिसतो, पण याचा जो परमार्थ तो वरपंगपणाने आहे, आणि वरपंगपणाने केलेला परमार्थ उघड पडल्याशिवाय राहत नाही. मला एक सांगा, परमार्थ हा बाह्य स्वरूपाने असावा का वरपंगपणाने? नक्की कसा? व्यावा क्या बात आहे, दोन्ही नको, कारण दोन्ही शब्दाचा एकच अर्थ होतो. बाह्य म्हणजे नकली आणि वरपंग म्हणजे नकली. परमार्थ अंतःकरणी असणं गरजेचं आहे. परमार्थामध्ये भाव महत्वाचा आहे. देवा कारणे भाव तस्मात, काही न लगे एक भावची कारण, काही न लगे
भावाची कारण तुका म्हणे आणि विठोबा. परमार्थामध्ये भाव महत्वाचा आहे. किती परमार्थ केला त्याला किंमत नाही, परमार्थ कसा केला त्याला किंमत आहे. एक मोठा पैलवान भेटला, चांगली ताकद जबरदस्त. मी पहिल्या विचार म्हटलं का हो एवढी ताकद, की म्हणजे एवढं काय खाता दररोज? तो म्हणे महाराज खात वगैरे काहीच नाही. एवढी ताकद कसं काय? तो म्हणे महाराज दूध भरपूर पितो. तरी एका टायमाला किती? म्हणे एका टायमाला 4 लिटर. एवढं? ठीक आहे. पाणी किती दुधा? म्हणे 3.5 लिटर. मग कशाला पितो मरायला? थोडं घे पण चांगलं घे. महाराज सांगतात थोडे परी निरे आणि आविट ते खरे. तसं परमार्थ थोडा का होईना पण तो अंतःकरणापासून पाहिजे. किती केला त्याला किंमत नाही, तो कसा केला त्याला किंमत आहे. उद्या जे कीर्तनकार येणार आहे त्यांच्या मुखातून एक मी वाक्य ऐकलेले फार सुंदर आहे. किती कीर्तन आणि किती सप्ते झाली यालाही किंमत नाही. समाजावर किती परिवर्तन घडलं फक्त यालाच किंमत आहे. विठ्ठला विठ्ठला हा जो 2 नंबरचा वर्ग आहे हा परमार्थ करताना दिसतो, पण याचा जो परमार्थ तो वरपंगपणाने आहे. आणि वरपंगपणाने केलेला परमार्थ कुठे ना कुठे उघड पडल्याशिवाय राहत नाही. एक मुंबईला एक राणीचा बाग आहे. मी गेलो 1-2 वेळा बघण्यासाठी. तर तिथं प्राणी संग्रहालय आहे. सर्व प्रकारचे प्राणी असतात. संध्याकाळी 5.5 वर्षाचा एक विद्यार्थी तिथं पाहण्यासाठी गेला. पण काय असतं, सर्व प्राणी असले पण त्या अनेक प्राण्यामध्ये एक प्राणी मात्र गायब होता. त्याचं नाव आहे अस्वल. कारण 8 दिवसापूर्वी अस्वल मेलेलं होतं. तुरंत त्यांना जंगलमध्ये कुठे अस्वल मिळत नव्हतं. पण जो सांभाळणारा जो होता तो मात्र हुशार होता. त्यानं त्या मेलेल्या अस्वलाचं कातड काढून ठेवलं होतं. आणि हा विद्यार्थी तर गेला. याने त्याला विचारलं, म्हणे दादा एखादी नोकरी द्यावं, छोटी मोठी जी द्याल ना ती करेल. तो सांभाळणारा माणूस म्हणे इथं काम तर काहीच नाही पण एक काम आहे. पण एक लक्षात ठेव. म्हणे काय? तुझं शिक्षण काय झालं? तो म्हणे एवढं झालं. पगार काय घेणार? तसं काय नाही, तुम्ही द्याल तेवढा घेतो. वेळ किती देणार? तुम्ही सांगा तेवढा वेळ देतो. ठीक आहे. एक लक्षात ठेव, सकाळी 6 वाजता हजराला तुला रात्री 8 वाजता सुट्टी भेटेल. तो म्हणे माझी तयारी आहे. दुसऱ्या दिवशी तो 5:45 हजर झाला. तो मुलगा काय काम करू? त्या मालकाने त्याचा हात पकडला. त्या प्राणी संग्रहालयाला जेवढे प्राणी होते एका बाजूने सर्व त्याला दाखवले. सहज पिंजऱ्यामध्ये प्राणी होतं पण एकच मोकळा होता अस्वलाचा. पण ते कातड काढून ठेवलं होतं त्या मालकाने. त्याला म्हटलं म्हणजे सर्व प्राणी आहेत पण पाहणाऱ्या लोकांना अस्वल नाही दिसलं, नाराज होतात. म्हणे मग तुला एका महिन्याला 5,000 रुपये पगार देईल, फक्त अस्वलाचं कातडं पांघरून या पिंजऱ्यामध्ये बसत जातो. म्हणे माझी तयारी आहे. त्या पोरानं तो प्रयोग सुरू केला. कातडं पांघरायचा, अस्वल भरायचा आणि पिंजऱ्यामध्ये बसायचा. अस्वल म्हणजे कसं, कोणी सांगणार आहे की हा माणूस आहे एवढं सुंदर पार्ट करायचा, बसायचा पिंजऱ्यामध्ये. पण 1 दिवस 2 दिवस 3 4 5 6 दिवस पण एका जागेवर बसून माणसाला करमत नाही. करमत आता 2 तास करमत नाही, 6 दिवस कुठे? नाही त्यांच्याकडे नका बघू, ते मुंगे आले होते ते पाहायला. पण एक जादू सांगतो तुम्हाला, ऐका बरं का नाना. जर नसवर न चढते ना कधी कधी, हे बघ प्रत्येकाला अनुभव आहे. मोटरसायकल चालवणाऱ्यांना आपण जेव्हाही मोटरसायकल नसवर न जर चढली तर एकदम सोपी आयडिया आहे. तो जो त्रास होतो इतका भयंकर असतो ना, तसा त्रास कुठे नाही बरं का. डायरेक्ट गाडीवरून खाली उतरावं लागतं. त्याला इतकं सोपी आयडिया आहे. आपलं कुठलंही नख त्या पायाच्या नखाला असं जर तुम्ही फक्त 4 सेकंद असं घासलं की 4 सेकंदात नस उतरतं. विठ्ठला विठ्ठला. आता 2 तास करमत नाही, 6 दिवस कुठे? तर जो अस्वल झालेला मुलगा होता त्या पिंजऱ्याचे गज पकडत वर आला. सहज आणि पलीकडच्या पिंजऱ्यात भिंत्या डुंकून बघितलं तर त्याला वाघ दिसला. वाघ बघितल्याबरोबर एकदम थरकाप झाला. हो बापरे, खाली पडला पण नेमकं वाघाच्या पिंजऱ्यातच पडला. आणि जसंही वाघाने याला बघितलं तसा वाघ उभा राहिला. याला पूर्ण खात्री झाली की पुढच्या वर्षी आपल्याही पुण्यतिथीचं कीर्तन झाल्याशिवाय राहणार. मग तो रडायला लागला. तो वाघ त्याच्याकडे येतोय. त्याला लक्षात आलं की आपण आता नक्की मरणार म्हणून तो मोठ्यानं रडतो. पण तो वाघ हळू त्याच्याजवळ गेला आणि त्याच्या कानात सांगतो, म्हणे ए मूर्खा रडू नको, मी सुद्धा तुझ्यासारखा 1 महिन्यापासून कातड पाहून इथे बसलेला आहे. म्हणजे वरपंगपणा किती दिवस चालला कुठे ना कुठे उघड पडल्याशिवाय. तुका म्हणे नको वरपंगू देवा, यावी माझी सेवा भाव शुद्ध, यावी माझी सेवा भाव शुद्ध. तुका म्हणे नको वरपंग देवा, यावी माझी सेवा भाव शुद्ध, यावी माझी सेवा भाव शुद्ध.
तुका म्हणे नकोवर पंगू देवा घ्यावी माझी सेवा भाव शुद्ध घ्यावी माझी सेवा भाव शुद्ध तुका म्हणे नकोवर पंग देवा तुका म्हणे नकोवर पंग देवा तुका म्हणे नकोवर पंग देवा घ्यावी माझी सेवा भाव शुद्ध घ्यावी माझी सेवा भाव महाराज पंढरपुरामध्ये जातात देवासर उभे राहिले देवाला म्हणतात देवा अरे माझ्याकडनं सेवा घे पण नकली न घेता ती असली घे तुका म्हणे नको वर पंगू देवा वरपंग देवा ना ना एक जण म्हणे तुका म्हणे नको वरतंगू देवा त्याचा पाठ नसेल तो बी काय करेल विचार म्हणजे नकली परमार्थ चालत नाही किती दिवस चालत तर उघड पडल्याशिवाय राहत नाही महाराजांना तिसरा वर्ग असा सांगायचा आहे की अवतार कार्य धारण केल्यापासून तर अवतार कार्य संपुष्टात येईपर्यंत अखंड परमार्थ करतात आणि त्यांना पाहिजे त्यावेळेला देवाचा साक्षात्कार होत असतो महाराजांचं जर पाहिलं तर जाळोनी संसार दिनरजनी हाची धैर्या गोविंदाचे पोवाडे गोविंदाचे पोवाडे गोविंदाचे पोवाडे दिनरजनी हाची धैर्या गोविंदाचे पोवाडे गोविंदाचे पोवाडे गोविंदाचे पोवाडे दिनरजनी हाची धैर्या गोविंदाचे पोवाडे गोविंदाचे पोवाडे दिनरजनी हाची धैर्या गोविंदाचे पोवाडे गोविंदाचे पोवाडे सदा नाम घोष करो हरी कथा विषय तो त्यांचा नारायण नकडे दिवस की रात्री रात्रंदिवस परमार्थ मला तर असं वाटतं साधू संत झोपेतही परमार्थ करतात जागृतीतही परमार्थ करतात आणि साधू संतांना स्वप्न जरी पडायला लागले तरी ते पारमार्थिक स्वप्न पडतात मला असं वाटतं आपणही स्वप्न पाहतो पण काय पाहतो आपण स्वप्नामध्ये आपल्याकडे एक मन आहे सुनील महाराज मनी वसे ते स्वप्ने दिसे दिवसा ज्याचं चिंतन आपण केलं पहाटे त्याचं स्वप्न पडतं आणि स्वप्न अशी अवस्था आहे त्याला खरंही म्हणता येत नाही आणि खोटंही म्हणता येत नाही मला तुमची बाजू मला तुम्ही सांगा स्वप्न खरं असतं का खोटं असतं नक्की काय हां बोला कोणतरी स्वप्न खरं असतं का खोटं नक्की काय काहीच नाही बरं क्या बात आहे काहीतरी बोललं पाहिजे एक शब्द तरी खोटं असतं बरं स्वप्न जरी खोटं म्हणावं तर बरीच माणसं स्वप्नामध्ये रडून उठतात आहे ना बरीच माणसं स्वप्नामध्ये रडून उठतात तुकाराम महाराजाचा अनुग्रह झाला तो स्वप्नातच झाला देऊच्या मंदिराच्या मूर्त्यात विठ्ठल रुक्मिणीच्या तुम्ही पाहिल्या आहेत तो नाही घडविला नाही बैसविला असा देव आहे त्यांचे मूळ पुरुष होते विश्वंभर बाबा 8व्या पिढी अगोदरचे ते पंढरपूरचे वारकरी होते नित्याचे वारकरी महिन्याचे वारकरी पण शरीर थकलं आणि भगवान त्यांच्या स्वप्नात आले सांगितलं बाबा आता तुम्ही येऊ नका तुम्ही वारी करू नका मीच तुमची वारी करतो कुठे येणार तुमच्या शेतामध्ये आंब्याचं झाडाखाली मी आहे मला तिथून काढा आणि मंदिरात ठेवा स्वप्नात सांगितलं सकाळी त्यांनी गावात लोकांना सांगितलं अख्खं गाव आंबराईमध्ये गेलं आंब्याच्या झाडाखाली माती उकरून पाहिली खरंच विठ्ठल रुक्मिणीच्या मूर्ती निघाल्या आणि देवच्या मंदिरात त्याच मूर्ती आहेत मग स्वप्न खरं का खोटं बरं आता खरं बरं स्वप्न जर ऐका पुढे स्वप्न जर खरं म्हणावं तर स्वप्नातला 1 रुपया सुद्धा कधी कोणाच्या कामात पडत नाही पडत स्वप्नामध्ये पैसा पाहिला आणि तुम्ही बाजार घेऊन आले असं कधी झालंय का नाही शक्य ना एका माणसाला पहाटे 5 वाजता स्वप्न पडलं लॉटरीचं शेवटचं बक्षीस होतं 1 लाखाचं त्याच्यावर होतं 50,000 रुपये कर्ज त्याने विचार केला एक वेळ जेवायला नाही मिळालं तरी चालेल पण कोणाचं कर्ज ठेवायचं अजून एकदा सांगतो एक वेळ जेवायला नाही मिळालं तरी चालेल पण कोणाचं कर्ज ठेवायचं आमचे वैद्य बाबा सांगायचे आम्हाला शिक्षक होते वैद्य बाबा मृदंगाचार्य बाबा सांगायचे माणसाने मरण्याच्या आधी 2 गोष्टी नील करायच्या नंतर मरायचं तोपर्यंत मरायचं नाही असं बाबा सांगायचे कोणत्या 2 गोष्टी जर आपलं कोणाशी भांडण झालं असेल तर मरण्याच्या अगोदर एकदा त्याला राम राम म्हणा तेव्हा मरा तोपर्यंत मरू नका आणि जर आपल्याकडे कोणाचा 1 रुपया बाकी असेल समजा त्याला विसर पडला असेल पण तुम्हाला जर आठवण असेल त्याला आठवण करून त्याला 1 रुपया त्याचा परत करा तेव्हा जीव सोडा तोपर्यंत जीव सोडू नका हे कशासाठी
कारण वैर जर राहिलं तर पुढच्या जन्मात साप बनावं लागतं, आणि जर कोणाचा आपल्यावर पैसा राहिला तर पुढच्या जन्मात बैल बनावं लागतं. विठ्ठला हे मी काय सांगतोय, स्वप्नावरून आपला विषय चालला होता. 50,000 कर्ज होतं, त्याने रात्री फेडून टाकलं. राहिले किती त्याच्यावर? 50. पण त्याने विचार केला एवढा पैसा घरात ठेवता कामा नाही, चोर येतील आपल्याला मारतील आणि पैसे घेऊन त्या पैसा आपण एक करू बँकेत जमा करू. पण संध्याकाळचे 5:30 वाजले होते. स्वप्न पाहत होता पहाटे 5 वाजता आणि स्वप्नामध्ये वाजले होते संध्याकाळचे 5:30. आता स्वप्न ते काही बी दिसत त्याचं काही खरं नाही. मग तो पैसे घेऊन घरी आला आणि पत्नीकडे दिले, सांगितले एवढे पैसे कपाळात ठेवू द्या, माझ्याकडे दे, बँकेत जमा करतो. त्याच्या पत्नी त्याच्या हातातून पैसे घेतले, त्याच्या डोळ्यासमोर कपाटात ठेवले आणि त्याला सकाळी 6 वाजता जाग आली. खरंच जाग आली. उठला, आंघोळ केली, देवपूजा झाली. 10 वाजले. त्याला असं वाटलं 11 वाजले, आता बँक उघडलं असेल, आता पैसे जमा करायला अडचण नाही. पत्नीजवळ गेला आणि पत्नीला म्हणतो आण बरं ते रात्रीचे 50,000 रुपये. त्याची पत्नी म्हणते तब्येत बरोबर आहे ना? का स्वप्नातला 1 रुपया सुद्धा कधी कोणाच्या कामा पडत नाही. म्हणून स्वप्न खरं का खोटं ही बाजूच मांडता येत नाही. का मांडता येत नाही? आपण अज्ञानी आहोत म्हणून मांडता येत नाही. पण स्वप्न खरं असतं का खोटं असतं ते ज्ञानेश्वर महाराज सांगतात. ज्ञानदेव म्हणे पाहता पाहिले स्वप्नीचे चेले. चेले म्हणजे जागे झाल्यानंतर जाईल लया. विठाला पण साधू संतांना स्वप्न जरी पडायला लागते, पारमार्थिक स्वप्न पडतात. त्याचं कारण काय? आपण व्यवहाराचं चिंतन करतो, आपल्याला व्यवहाराचं स्वप्न आहे. साधू संत देवाचं चिंतन करतात म्हणून त्यांना देवाचं स्वप्न आहे. गोविंद आशनी गोविंद शयनी गोविंद त्या म्हणून पांडुरंग ध्यानी पांडुरंग मनी पांडुरंग ध्यानी पांडुरंग मनी मनी फुकट नाही म्हणून जागृती स्वप्नी पांडुरंग असे अखंड परमार्थ करणार तुकोबार आहे. यांना एक व्यक्ती भेटला म्हणजे तो 2 नंबरचा वर्ग आहे. त्यानं म्हटलं महाराज तुम्ही परमार्थ करता का? आम्ही सुद्धा परमार्थ करतो. म्हणजे बरोबर आहे, तुमचा परमार्थ रात्रंदिवस आमचा रात्रंदिवस, तेही बरोबर आहे. मग महाराज तुमच्या जीवनामध्ये चिंता आहे का? महाराज म्हणतात चिंताच नाही. चिंता नाही? अख्ख्या जगाला चिंता, तुम्हाला चिंता नाही? मार म्हटले नाही. चिंता नाही गावी विष्णुदासाची हे घोष जय जयकार सदा.
आमच्या जीवनामध्ये चिंता नाही. मारा ठीक आहे, चिंता नाही. मग गर्भवास असेल ना, मारा म्हणतात गर्भवास आहे आमच्या जीवनामध्ये, नाही ते दुःख नाही. असं कसं शक्य आहे? आमचाही परमार्थ आहे, तुमचं आहे, आम्हाला चिंता आहे, गर्भवास आहे, तुम्हाला नाही, असं कसं काय? मारा त्याचं कारण सांगतात ते मला सांगता येणार नाही, पण तुम्ही अज्ञानपणामुळे नको त्या कोणत्या देवाला शरण जात असाल म्हणून चिंता जात नाही, कधी गर्भवास दुःख जात नाही. पण आम्ही मात्र अशा देवाची शरणागती पत्करतो. कोणत्या देवाचे नाव सांगा ना. महाराज सांगतात नाव सांगायची गरज नाही, फक्त लक्षणाने त्याची सिद्धता होते. तर त्याची लक्षणं काय आहेत तेच महाराज अभंगाच्या बड़े भाविक है जुड़ाता चांद रे बड़े भाविक है जुड़ाता चांद रे बड़े भाविक ज्या देवाची शरणागती करते त्याचं नाव महाराज सांगतात तो भगवान परमात्मा भोळा आहे, भाविक आहे, जुनाट आहे, चांगला आहे. भक्तासाठी लहान होतो, भक्तासाठी मोठा होतो. अशी 5 पदं आहेत. 5 पदाचा विचार करायचा आहे. तुमच्या वेळेत मला कार्यक्रम सोडायचा आहे. त्यातलं पहिलं पद असं सांगतात ज्या देवाची मी शरणागती पत्करली तो भगवान परमात्मा भोळा आहे. अगोदर भोळा म्हणजे काय या शब्दाचा तुम्हाला एका अंगाने अर्थ सांगतो. भोळा म्हणजे कर्तव्यरहित, विचार शून्य, अज्ञानाचा मूर्तिमंत पुतळा म्हणजे भोळा. म्हणजे जवळजवळ अज्ञानी माणूस. आणि भोळ्या आणि अज्ञानी माणसाला समाजात कोणी मानत नाही. समाजात जो मान दिला जातो तो भोळ्या माणसाला दिला जातो का चतुर माणसाला? नक्की कोणाला? उशीर का चतुर माणसाला? का असं घडलं तुमच्या गावामध्ये जेवढे भोळे होते सर्व एकत्रित केले आणि तुमच्या ग्रामपंचायतीत त्यांचा सत्कार ठेवला, असं घडेल नाही. भोळा आणि अज्ञानी माणसाला समाजात कोणीच मानत नाही. भोळा माणूस समाजात चालतच नाही. इथं माईकवर जरी बोलायचं असलं, माईकवर बोलण्यासाठी कसा माणूस लागतो? हुशार किंवा भोळ्या माणसाचं काम नाही. काही लोक असं म्हणतात एवढं काय कठीण आहे माईकवर बोलणं, पान खाऊन नाही, एवढं सोपं नाही. इथं उभं राहिल्यानंतर ओट विठ्ठल करतात, एवढं विशेष नाही. पण मांड्या सुद्धा नाव तुकारा करतात. का? त्याचं कारण आहे वक्ता 10 सहस्रेषु 10,000 एखादा वक्ता असतो. 10,000. सध्या जो पंतप्रधान आहेत, असा पंतप्रधान मला आतापर्यंत झालेला दाखवून द्या. अटलजी नंतर त्यांच्या अगोदर असे 2च पंतप्रधान झाले की न लिहिता न वाचतात बोलतात. ते बी 3-3, 4 तास बोलतात. याला कारण काय? याला कारण फक्त एकच आहे, वक्ता 10 सहस्रेषु. विठाला विठाला इथं सर्वांना बोलता येत नाही. आमच्याकडे एक पद्धत आहे दिलीप महाराज, ज्याच्याकडे जेवण हार त्याने टाकायचा, दक्षिणा त्याने द्यायची आणि कीर्तन सुटल्यावर कीर्तनकाराचा आभार सुद्धा त्याने मानायचा असं आमच्याकडे ठरलंय. एकाचा नंबर लागला, हार त्याने टाकला होता, जेवण त्याने दिलं होतं, दक्षिणा तो देणार होता. म्हणून कीर्तन झाल्यानंतर कीर्तनकाराचा आभार मानायला त्याला उभं केलं. आता त्याला बोलायची सवय नव्हती, माईकवर होती थोडीफार बोलायची सवय, पण मैतीत बोलायची सवय होती. तिथे माईकवर आला आणि त्याने सुरू केलं. कीर्तनकार मागोबा होता, कीर्तन झालेलं होतं. त्याने म्हटलं हरिभक्त परायण अमुक अमुक महाराज आपल्या गावामध्ये आले, आपल्या सप्ताहामध्ये कीर्तन करून त्यांनी आपल्या सप्ताची शान वाढवली, म्हणून सर्व ग्रामस्थांच्या वतीने मी त्यांना श्रद्धांजली अर्पण करतो. कोणाला? कीर्तनकाराला. फक्त समाधी बांधा शिल्लक ठेवलं बस. आपल्या आदरणीय परमपूज्य रामानाचार्य पाचपोर महाराज
संजय महाराज पाचपूर यांनी एकदा सांगितलं 26 जानेवारीचा कार्यक्रम होता म्हणे आणि प्राथमिक शाळेतले विद्यार्थी आणि गुरुजी होते आणि 1ली ते 4थी पर्यंतचे आणि 26 जानेवारीबद्दल बरीच भाषणं झाल्यानंतर त्या शाळेतल्या गुरुजींनी एका प्रतिष्ठित माणसाला उभं केलं. साहेब, बऱ्या लोकांनी भाषण केलं, तुम्ही सुद्धा 2 शब्द बोला. गावातील महत्त्वाचा नागरिक होता, माईकवर गेला, कोण बोलावं काय त्याला काय कळत नव्हतं कारण सवय नव्हती. मग तो माईकवर गेल्यावर त्याला प्रश्न पडला, आता करायचं काय? दोन्हीकडून अपमान आहे. उभा राहिलो बोलता येत नाही, बसावं तरी अपमान, बोलावं तरी अपमान, करायचं काय? पण कार्यक्रम 26 जानेवारीचा होता म्हणून त्याने सुरुवात 26 जानेवारीपासून केली. वा रे वा, 26 जानेवारी काय, 26 जानेवारी काय मुले का रांगेत म्हणजे काय 26 जानेवारी, काय पोरांचा एक ड्रेस आहे काय 26 जानेवारी, कार्यक्रम सुटल्यावर सर्व मुलं गोळ्या खातील काय 26 जानेवारी. पोरांनो, आजची 26 जानेवारी, कारण कालची 25 होती म्हणून आजची दुसऱ्या दिवशी 28 येते का? आणि शेवटी असा म्हटला, असे जे कार्यक्रम आहेत असे कार्यक्रम आपल्या गावामध्ये दर आठवड्याला राबवले. कोणते? हे दर आठवड्याचे कार्यक्रम आहेत का? अशा माणसाला शब्द दरिद्री म्हणता. विठ्ठला भोळा आणि अज्ञानी माणूस समाजात चालतच नाही. मग मला एक सांगा, भोळ्या आणि अज्ञानी माणसाला जर समाजात कोणी मानत नसेल तर मग भोळ्याला शरण जाण्यात मजा आहे का चतुराला नक्की कोणाला? माझा मुद्दा येत आहे. भोळ्याला जर कोणी मानतच नसेल तर भोळ्याला शरण जाण्यात मजा आहे का चतुराला? भोळ्याला तर कोणी मानत नाही, मग भोळ्याला देवाला शरण असं महाराजांना कसं काय वाटलं? पण मला एक सांगा, तो भगवान परमात्मा भोळा आहे का? नाही. मग देव चतुरा, देवा चतुरा, देव चतुरा, देवा चतुरा, देव चतुरा, देव चतुरा, देव चतुरा, देव चतुरा. अनोन्यंतर वर्ततोसे, अनोन्यंतर वर्ततोसे, अनोन्यंतर वर्ततोसे, अनोन्यंतर वर्ततोसे. देव चतुरा, देव चतुरा, देव चतुरा, देव चतुरा. महाराज एका बाजूला म्हणतात, तो शेवटचा जो बोल आहे ना तो घेऊन टाक. काय केलं? पण ते भारी वाटतं, बाकी काय हो, पण बोल मात्र भारी वाटत. असं आहे का? नाही, मला ते असं ऐकलं, घेऊन टाक म्हणजे राहिलेलं प्रमाण मी घेऊन टाकवर नको राहू दे एखादी चाललं. विठाला महाराज, तो भगवान परमात्मा भोळा नाही, तो चतुर आहे. तो नुसता चतुर नाही तर चतुरा तो शिरोमणी, गुणनवनाची वाणी, मुक्त सकळ मोहे, धन्य तुझी विठोबा. तो शिरोमणी, गुणनवनाची वाणी, मुक्त आम्ही धन्य तुझी विठोबा. तो भोळा ना, तो चतुर आहे. नुसता चतुर तर चतुरांचा शिरोमणी आहे. तो किती चतुर आहे हे कोणाला सांगता आलं नाही, मला तर अजिबात सांगता येणार नाही. त्याच्या चतुराय सांगता आतापर्यंत लाखो कीर्तनकारांनी कथाकार गेले. इथून पुढे आमच्यासारखी कितीतरी गर्दी जाणार तरी संपणार. तो इतका चतुर आहे. तो किती चतुर आहे हे पटवून देण्यासाठी तुम्हाला एक महाभारतातला एक 2 मिनिटाचा एक मुद्दा सांगतो, फार सुंदर आहे का. कौरव आणि पांडव यांचं युद्ध सुरू होणार होतं 10 ते 15 मिनिटामध्ये. समोरासमोर सैन्य, जय्यत तयारी आहे, कधी बाण सोडू एवढी तयारी आहे. 10-15 मिनिटांमध्ये युद्ध सुरू होणार. अशा ऐन प्रसंगी दोन्ही सैन्याच्या मधून खांद्यावर नांगर घेऊन एक व्यक्ती चालली होती. कोण? बलराम दादा. कृष्णाने बघितलं, ऐन वेळेस दादा मध्ये कस काय आले. आवाज दिला, म्हणे हो दादा काय झालं कृष्णा? 10-15 मिनिटांनी युद्ध सुरू होणार आहे म्हणे, मी काय करू? नाही म्हणे, मला असं म्हणायचंय तुम्ही कुठल्या बाजूने युद्ध करणार ते सांगा. दादा म्हणतात, कृष्णा बघ, मी कुठल्या बाजूने युद्ध करणार ते मला नाही सांगता म्हणे. का? कारण माझं मत असं आहे, जी बाजू पडकी असेल, हलकी असेल ना, मी त्या बाजूने युद्ध करणार आहे. कोणती बाजू पडकी होती मग? कौरवांची होती, पांडवांची होती. तुम्ही म्हणा मला दोन्हीकडे जमू देत नाही. ऐका, कौरवांच्या बाजूला 11 अक्षिणी सैन्य होतं, तर पांडवांच्या बाजूला फक्त 7. पण तरी सुद्धा कौरवांचीच बाजू पडकी होती. का? कारण दाणे दाणे इकडे, बंग तिकडे होते.
तिकडे गर्दी जास्त होती ना, पण पंक्तीपठाण जास्त होते. जेवायला 60 आणि कीर्तनाला 8 असे कौरव होते. बलराम दादा म्हणतात त्यांच्या लाईनीत मी जातो, कारण त्यांची बाजू हलकी आहे. त्यांच्या लाईनीत गेले, बसले, चांगले विचार सांगणार, तर भगवान विचार करतात, हा भाऊ नको नको का आपल्या वार्डात उभा राहिना, पण याने पलीकडच्या वार्डात तरी पेपर भरायला नको होता म्हणणे. भगवान म्हणतात पण मी देव आहे, देव तुझा पेपर कसा उडवायचा ते माझ्या हातात आहे. जवळच नको होता त्याला म्हणे इकडे, म्हणे काय पलीकडच्या पार्टीत जा आणि बलराम दादांना माझा निरोप सांग. काय सांगू, काही नाही सांगायचं, फक्त बाजूला घे, कानाला तोंड लाव, असं होट आलो आणि पडू नये, बस मी सांगतो तेवढंच करायचं, बाकी आगोपणा करायचा नाही. ठीक आहे, गेले. सांगितलं दादा निरोप आहे देवाचा, सांग ना. असं नाही, यांच्यात नाही सांगायला सांगितलं, बाजूला घेऊ. दुर्धन म्हणे दादा काय सांगतो बघा, जाऊ. घेतलं बाजूला, सांग ना. असं नाही, कानात सांगायला सांगितलं. मग त्यांना दाट संशय केला तरी काहीतरी घोटाळा आहे. बाजूला घेतलं, कानाला तोंड लावलं, असं होटावली आणि गेलं पडून. दादा म्हणे संपलं. दादा परत आले आणि दुर्धनाने विचारलं दादा काय सांगितलं. अरे म्हणे काहीच नाही सांगितलं. मूर्खासारखा फक्त कानाला तोंड लावलं, होटावलं गेलं पडून. शक्यच नाही. ज्या अर्थी आमच्यातून तुम्हाला उठवून बाजूला घेतलं, त्या अर्थी काही सांगितलं शरायला असेल का, अरे बाबा खरंच नाही, असं होणार नाही. आमच्यापासून तुम्हाला बाजूला घेतलं एवढंच नाही, तुमच्या कानाला तोंड लावलं एवढंच नाही, ओठ आलताना सुद्धा आम्ही पाहिलं. काही सांगितलं शरायला असेल, अरे बाबा खरंच नाही. दुर्धन म्हटलं दादा खरं सांगा, तुम्ही फक्त शरीराने आमच्या बाजूने आहात, पण मन मात्र तुमचं पांडवांच्या बाजूने आहे. या शब्दाचा दादांना राग आला. दादा म्हणतात मूर्खा, 10 मिनिट झाले समजूत काढतो तरी एकच बोलतो, जा तुझ्याही बाजूने युद्ध करत नाही, यांच्या बाजूने युद्ध करत नाही, मी चाललो तीर्थयात्रेला. भगवान म्हणे फक्त एवढं लागणार होतं, तुम्ही लवकर निघा इथून. मग मला सांगा, तो भोळा आहे का? तो भोळा नाही, तो चतुर आहे. तो नुसता चतुर न तर चतुरांचा शिरोमणी आहे. महाराज सांगतात ज्याची आम्ही शरणागती पत्करली तो भगवान. मग भोळा कस काय शब्द वापरला? तो जर चतुराचा शिरोमणी आहे, मग भोळा शब्द वापरायची काय गरज होती? याचं उत्तर फक्त 1 मिनिटात ऐका. एक काल्पनिक घटना आहे, खरं नाही, कल्पना करा मनामध्ये. 2 मंत्री आहेत, दोन्ही मंत्री एका तोडीचे आहेत, दोघांचा अधिकार सारखा आहे, दोन एका गल्लीतून निघाले. दोघांच्या चालण्यामध्ये 20 फुटाचं अंतर आहे. पायी चालले दोघं गल्लीतून, एक पुढे चालला आणि 20 फूट अंतरावर दुसरा चालला. पुढे चालणारा जो मंत्री त्याच्या डोळ्यासमोर एक असं दृश्य आलं, एका उंच वसरीवरून एक लहान लेकरू वरून गटारीत पडलं. पुढे चालणाऱ्या मंत्र्याने ते बघितलं, त्याने विचार केला या भानगडीत आपण नाही का पडायचं. आपलं नाव मोठं, पद मोठं, कपडे चांगलेत, या भानगडीत आपण नाही पडायचं. ते लेकरू पडताना पाहिलं तसंच चालत राहिला. त्याच्याच पाठीमागे त्याच्याच तोडीचा दुसरा मंत्री चालला होता 20 फूट अंतरावर. त्याने देखील ते लेकरू पडताना पाहिलं, पण त्याने आपल्या कपड्याचा, स्थानाचा, मानाचा, पदाचा विचार न करता तो त्या गटारीत उतरला. ते लेकरू वर काढलं, स्वच्छ केलं, ज्या मातेचं होतं तिच्याकडे देऊन टाकलं, दृष्टांत संपला. आता मला एक सांगा, या दोन्ही मंत्र्याबद्दल त्या मातेने काय शब्द वापरला असेल बरं? कोणत्या मातेने? जिचा मुलगा होता त्या मातेने या दोन्ही मंत्र्याबद्दल काय शब्द वापरला असेल बरं? तर त्यातला जो पहिला आहे ना पुढे चालणारा, त्याला मूर्ख म्हणून सोडून दिलं असेल. का? त्याला अहंकार आहे आपल्या कपड्याचा, स्थानाचा, मानाचा, पदाचा. पण जो 2 नंबरचा आहे त्याच्याबद्दल त्या मातेने फक्त एक शब्द वापरला असेल. कोणता? किती माणूस भोळा आहे. एवढा मोठा माणूस, ज्याचं नाव मोठं, पद मोठं, कपडे चांगले आहेत, एवढा मोठा माणूस आपल्या लेकरासाठी गटारीत उतरला, लेकरू वर काढलं, स्वच्छ केलं, आपल्याकडे देऊ टाकलं. त्या मातेने त्या माणसाने एक शब्द वापरला असेल की किती माणूस भोळा आहे. तसा भगवान परमात्मा आहे. जेने हे विश्व निर्मिले पितामस्य जगतो माता धाता पिता महा. म्या बोले बिल्या वेदू बोले, म्या चाल बिल्या सुरे चाले, म्या हले बिल्या प्राण व्हाले, सो जगा ते चालिता. एवढा मोठा असणारा भगवान परमात्मा, पण आपल्या भक्तावर जर संकट पडलं, आपला मोठेपणा मिरवत नाही, दाखवत नाही. भक्ताच्या रक्षणासाठी एकदम खाली येतो. किती खाली येतो? शेवटचं उदाहरण, तो बाळणपणाचं सुद्धा काम करतो. विठ्ठला विठ्ठला. ज्याची आम्ही शरणागती पत्करतो भगवान परमात्मा भोळा आहे. तो नुसता भोळा नाही तर भाविक सुद्धा तेवढा आहे. किती भाविक आहे? नामदेव महाराजांच्या कीर्तनामध्ये पितांबर सुटेपर्यंत नाचला इतका भाविक आहे. नामदेव कीर्तन करी पुढे देव नाच, गान देवा बोला भाग. नाचता देवाचा एवढं. अजून पुढे सांगू, सेवकांच्या शिरी धरून चाले पादुका, राखे दारवंटा बळीचा,
सारथी झाला अर्जुनाचा, दास सेवकांचा घोयसाचा अंकित. सत्यभामा दान करी, उजूर नाही अंगीकारी, सेवकांच्या शिरी धरून चाले पादुका. तो एवढा भाविक आहे. चला तो भोळा आहे, भाविक आहे. तिसरं पद जुनाट आहे. किती जुनाट आहे हे कोणालाही सांगता येणार नाही. जुनाट जुगादीचे नाणे, भोवता काळाचे ठेवणे, लोपले होते पारके फणे, ठाव चढणे चुकविला. असं म्हणतात पहिले कोटेच काही नव्हतं म्हणे. पहिले कोठ्याचं नव्हते काही, पहिले कोठ्याचं नव्हते काही, चंद्र सूर्य तारा नाही, चंद्र सूर्य तारा नाही, चंद्र सूर्य तारा नाही, चंद्र सूर्य तारा नाही. अवघे शून्याचे होते पायी, अवघे शून्याचे होते पायी. गणमा तेरे तेरे गणमा तेरे तेरे ते, गणमा तेरे 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 ते. एक ढाल गज निर्माण झाले त्याचे, एक ढाल गज निर्माण झाले त्याचे, एक ढाल गज निर्माण झाले त्याचे, एक ढाल गज निर्माण झाले. त्याचे एक ढालगज निर्माण झाली, एक ढालगज, त्याचे एक पहिले कोटेच नव्हतं काही, चंद्र नाही सूर्य नाही. मग काय होतं? कानोबा तेरे तेरे भगवान. तो भोळा आहे, भाई काय जुनाट आहे. 3 पद झाले. 4थं पद तो चांगलं आहे. कशावरून? त्याच्याकडे 6 गुण आहेत. त्याच्यावरून ऐका ऐश श्री अवदारे, ज्ञान वैराग्य ऐश्वर्य, हे 6 गुणावरे वसते म्हणून तो भगवंतो. एवढ्यावरून चांगला ठरत नाही. देण्याच्या बाबतीत त्याचे इतकं उदार कोणीच नाही. उदार तू हरी, ऐसे कीर्ती तू तर उदारांचा राणा. एक वाक्य फार सुंदर आहे. कोणतं? तोची एक दान तुझी एक दान शोरदाता तुझी खुदाना. देवरी जाचे पाऊले समान, देवरी जाचे पाऊले समान, देवरी जाचे पाऊले समान. देवरी जाचे पाऊले समान. तोची एक दान शूरदाता, तोची एक दान तोच दुसरा कोणीच नाही. तोच एक दान. मग माणसं उदार नाहीत का? आहेत. कोण म्हणत नाही? माणसं उदार आहेत म्हणून मंदिराचे कामं होतात. माणसं उदार आहेत म्हणून सप्ते चालतात. माणसं उदार म्हणून पंक्ती चालतात. फरक एवढाच आहे, आपण त्याची बरोबरी करू शकत नाही. अर्थात तोच एक दान म्हणून तो चांगला आहे. एवढं चांगला ठरत नाही. मग तो दिसायला सुद्धा चांगला आहे. किती चांगला आहे? राजस सुकुमार मदनाचा पुतळा, रवी शशी कळा लोपलिया. राजस सुकुमार मदनाचा पुतळा, पांडुरंग कांती दिव्य तेज झळकते, रत्नकिळ पाकते प्रभा, अगणित लावण तेज पुंजाड, नवर्ण त्याची शोभा, कानळाव विठ्ठल कर्नाटकू, येणे मजला सावळे सुंदर रूप मनोहर, सावळे सुंदर पंढरीचा निळा, लावण्याचा पुतळा, काय देखील डोळा विठाला विठू बैसला डोळा, विठू बैसला असं बरोबर म्हणे. तर महाराज त्याच्यात ते सुंदर कोणी झाला नाही, होणार बी नाही. ऐका ना, काही माणसं बडाय मारतात, मारतात. एखादा म्हणतो आमचा मुलगा सुंदर आहे, एखादा म्हणतो आमची मुलगी सुंदर आहे, तर काय म्हणतात आमची, असं म्हणलं तर मला असू शकते.
जगामध्ये भरपूर लोक सुंदर आहेत, मलाही मान्य आहे, पण देवा इतके सुंदर नाहीत. आपलं सौंदर्य आहे, पण कसं आहे, आज आहे ते उद्या नाही, उद्या आहे ते परवा नाही. जे सौंदर्य या वर्षी आहे ते पुढच्या वर्षी नाही. माणूस किती सुंदर असू द्या, हळूहळू माणूस म्हातारा होत जातो, सौंदर्य बिघडत जातं. पण तो भगवान परमात्मा युगे 28 सुंदर ते ध्यान उभे विटेवरी सुंदर ते कोणीसे म्हणून तो चांगला आहे. तो भोळा आहे, भयंकर जुना आहे, चांगला आहे. 4 पद झाली, राहिलेले 5वं पद आहे. 5व्या पदामध्ये तो भक्तासाठी लहान होतो आणि भक्तासाठी मोठा होतो. कसा होतो हे तुम्हाला भजनानंतर सांगतो. विठोबा रखुमा विठोबा रखुमा विठोबा रखुमा विठोबा रखुमा विठोबा रखुमा विठोबा रखुमा काही जुनाट चांगले होय तैसे केले भक्ती भावे म्हणवोनी चिंता नाही आम्हा दासा नभ्यू गर्भवासा जन्म घेता. तो भगवान परमात्मा भोळा आहे, भय काही जुनाट आहे, चांगला. 4 पद सांगितली. 5वं पद आहे. 5व्या पदामध्ये भक्तासाठी भगवान लहान होतो आणि भक्तासाठी वेळेप्रसंगी मोठा होतो. कसा होतो 5 मिनिटात सांगताय का? आजच प्राणप्रतिष्ठा झालेली आहे गोपाल कृष्णाची. 3.5 वर्षाचे लहान भगवान श्रीकृष्ण होते, पण रडायला लागले. किती रडतात त्याचं एक ठिकाणी वर्णन केलं. रडते माझे बाळताण समजावी ताराईना. 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 नाना परी समजावी ते मागील ते खाय देते. नाना परी समजावी ते मागील ते खाय देते. नाना परी समजावी ते नाना परी समजावी ते मागील ते खाय देते. नाना परी समजावी ते नाना परी समजावी ते मागील ते खाय देते. आपटोनी निज विके घालून तो कायना. रडते माझे बाळतारे समजावी ताराईना. रडते माझे बाळतार समजावी ताराईना. भगवान रडतात, सारखे रडतात. देवाचं रडणं थांबावं म्हणून गवळणी प्रयत्न करतात. त्याला अनेक पदार्थ देऊन पाहतात. मला एक सांगा सुनील महाराज, आपण लहान असताना किंवा पूर्वी लहान लेकरू रडायला लागल्यानंतर त्याचं रडणं थांबवण्यासाठी काय प्रयत्न असायचा? म्हणजे काय द्यायचो आपण त्याला रडणं थांबवण्यासाठी? चॉकलेट, पोंगा, बिस्किट. आता जर रडायला लागलं तर काय देतो?
किती सोपं झालं हो. आहे का ना? अहो किती रडू द्या लेकरू, किती रडू द्या, फक्त मोबाईल द्या. जागेवर ब्रेक मारतो, कोणता ब्रेक मारतो त्यालाच माहिती. आणि त्याला पाहता पाहता एकदम त्याच्या हातात असा मोबाईल एकदम काढून घ्या, काय होतं जागेवर गाडी रेस होते. काय जादू हे सांगता येत नाही. भगवान रडायला लागले, कोणी प्रयत्न करतात, त्याला अनेक पदार्थ देतात. काय देत असतील जे त्यांच्या काळामध्ये असतील ते देत असतील. चॉकलेट घे रे कृष्णा, पोंगा घे रे, बिस्किट घे रे, वडा बटाटा वडा, नाही नाही हे आपल्या काळातले आहेत. पण मी प्रमाण म्हटलं, नाना परी समजावी ते मागील ते सर्व पदार्थ देऊन पाहिले ते रडणं थांबत नव्हतं. पण समोरून राधा चालली होती. राधेला पाहिल्याबरोबर भगवान हसायला लागले. इतर गवळीने म्हणतात म्हणे का ग 3 तास झाले अशी समजूत काढतोय, याला सर्व पदार्थ खाण्यासाठी देतोय तरी याचं रडणं थांबत नव्हतं. आणि राधेला बघून कस काय हसला. एक गवळण म्हणते राधेमध्येच काहीतरी जादू आहे, बोलवा इकडे राधेला, दिला आवाज, राधे इकडे. काय झालं राधे एक सांग, 3 तास झाले आम्ही समजूत काढतोय देवाची, रडणं थांबत नाही, सर्व पदार्थ देऊन पाहिले ते रडणं थांबत नव्हतं, पण तुला बघून कस काय हसलाय. राधा म्हणते तुम्ही वेडे आहेत सर्व. म्हणे कसं काय, तुम्ही 3 तास झाले याच्या नादी लागल्या आणि तू अनेक जन्मापासून. याची लागी हो तेजी येले भोग, याची लागी हो केले नाना याग, याची लागी हो अष्टांगादी योग, याची लागी हो विषयांचा त्याग, जन्मोजन्मांतरी केली सूचना. एक दोन नाही अनेक जन्मापासून याची सेवा करते म्हणून मला पाहून हसतो. यशोदा माता म्हटले राधे ठीक आहे, जर तुला बघून देवाचं रडणं थांबत असेल आणि जर तुला बघून हसत असेल, मग एक काम करायचं काय, दररोज आमच्या घराकडे येत जा. दादा म्हणे जमणार नाही. का जमणार नाही, अहो घरी सासू असते, घरी कामं साधी येऊ देणार नाही. मग दुसरं काम करत जा. कोणतं, देवाला तुझ्या घरी नेत जा. कोण म्हणते, यशोदा माता म्हणते, काय म्हणते, राधे राधे जय श्याम सुंदर, राधे राधे जय श्याम सुंदर, राधे राधे जय श्याम सुंदर, राधे राधे जय श्याम सुंदर. देयात झण करी आपुलिया मंदिरा, देयात झण करी आपुलिया मंदिरा, राधे राधे जय श्याम सुंदर, राधे जय श्याम सुंदर. देयात झण करी आपुलिया मंदिरा, देयात झण करी आपुलिया मंदिरा, राधे राधे जय श्याम सुंदर, राधे राधे जय श्याम सुंदर, सुंदर श्याम सुंदर. राधा घेऊन हरीला त्वरे जात मंदिर, हृदय मंदिरी पौडविला श्रीहरी. राधा म्हणे ठीक आहे मी चालेल. राधेने देवाला कडेवर घेतलं, घरी गेले. कशावर घेतलं की देवाने, देवाला राधेने कडेवर. पुढे ऐका, मला असं वाटतं माऊली, जेव्हा राधेचं लग्न झालं होतं ना, जेव्हा भगवान 3.5 वर्षाचे तेव्हा राधेचं लग्न झालं होतं. कशावरून, कारण राधेने देवाला कशावर घेतलं, कडेवर. कडेवर कोण कोणाला धरतो, म्हणजे बरोबरचा माणूस बरोबरच्या माणसाला कडेवर धरेल का, नाही धरणार ना. ऐका, महाभारत आपण पाहिलंय, महाभारत टीव्हीवर B.R. चोपडा याने काढलं होतं. आणि त्याच्यानंतर रामानंद सागर यांनी जय श्रीकृष्ण सिरियल काढली होती, ती पण आपण पाहिली. तर या दोन्ही डायरेक्टर लोकांनी श्री कृष्ण आणि राधा असे दाखवले. कसे, दोन्ही लहान, दोन्ही मध्यम, दोन्ही मोठे, अशी जोडी दाखवली. पण तशी जोडी नव्हती. भगवान लहान होते ना तेव्हा राधेचं लग्न झालेलं होतं. कारण कडेवर घेतलं, घरी गेले, देवाला पलंगावर ठेवलं, आता दरवाजा बंद केला, कडी लावून घेतली. आणि राधा त्या 3.5 वर्षाच्या लहान बालकाजवळ पलंगावर कृष्णाजवळ बसली. त्याला म्हणते, कृष्णा तू एक लहान बालक आहेस, मी एक स्त्री आहे, मला तुझ्याशी बोलायचं, तुला काय सांगायचे, गप्पा मारायचे, पण मला फायदा काय. भगवान म्हटले राधे तुझी इच्छा काय ते सांग. माझी इच्छा असे, माझ्यासारखा मोठा हो ना, माझ्यासारखा मोठा हो. असं म्हटल्याबरोबर 22 वर्षाची मूर्ती राधेसमोर उभी राहिली. पण जसे भगवान परमात्मा मोठे झाले तसे त्या राधेच्या पत्नीने दारावर थाप मारली, राधे दार उघड. एक अशी गवळण आहे, एक शपक आहे, पण कॅसेट मध्ये आलेले आहे, तेवढा तुला सांगताय काय. राधेचा पती राधेला म्हणतो, अग राधे, अग राधे, राधे चटक शीतली सकोठे. राधा कृष्ण पलंगावरी दारी भ्रतार हाका मारी. ओ राधे कवड हुगड तुझर करी,
राधे चटक शिकली सपोटे. जसे भगवान मोठे झाले राधेच्या पतीने दार थाप मारले. राधे दार उघड. राधा म्हणते कृष्णा. बाहेर पती उभा आहे तो म्हणतो दार उघड. म्हणे आता एक काम कर. अगोदर जसा 3.5 वर्षाचा लहान होता तसा पुन्हा 3.5 वर्षाचा लहान बन. भगवान म्हणतात राधे सर्व सांग फक्त तेवढंच नको सांगू. म्हणे का मला फक्त एकच मंत्र येत होता मोठा होण्याचा. मला लहान होण्याचा मंत्र येत नाही. बाहेर कटकट चालू नवऱ्याची. राधे दार उघड ना. राधा म्हणतात देवा लहान बन ना. भगवान म्हटले राधे असं कुठे घडतं का? असं कधी झालंय का की लहान मुलगा मोठा झाला आणि त्याला न पटल्यामुळे परत एकदा तुमच्या वगैरे एखादा नाही नाही. प्रत्येकाला काय वाटतं आता मी मोठा झालो मला मोठं राहायचंय मला लहान व्हायचं नाही. ऐका प्रत्येकाला असं वाटतं की मला मोठं व्हायचंय. अजून पुढे सांगू या जगातल्या प्रत्येक माणसाच्या डोक्यामध्ये एकच चक्कर चाललंय मी मोठं व्हावं. व्यवहारात असो राजकारणात असो का परमार्थात असो प्रत्येकाच्या डोक्यामध्ये फक्त एकच चक्कर चाललंय मी मोठं व्हावं. ऐका या जगातल्या प्रत्येक माणसाला असं वाटलं मी मोठं व्हावं. या जगामध्ये असं एकच महापुरुष झाले त्यांना वाटलं की मी लहान व्हावं. लहानपण नुसतं लहान नाही तुका म्हणे जाण भगवान म्हटले मी आता मोठं राहायचं मला लहान व्हायचं नाही. राधा विनंती करते भगवान ऐकत नाही. राधा विनंती करते तुम बिना मोरी कोण खबर ले गोवर्धन गिरधारी गोवर्धन गिरधार लाज रखो तुम मेरी प्रभु जी लाज रखो तुम मेरी. विनंती करते भगवान म्हटले मला शक्तीपणे एक आयडिया सांगू का? म्हणे काय या पलंगावर मी झोपतो ही शाळगी अंगावर टाक आणि तू दरवाजा उघड. राधे म्हणते शक्तीने माझ्यावर विश्वास ठेव. भगवान पोहडले म्हणजे झोपले पूर्ण शॉल टाकली राधेने दरवाजा उघडला. राधेचा पती घरात आल्यावर पहिला प्रश्न केला राधे घरामध्ये कोण आहे? राधा काही बोलत नाही खाली पाहते. राधे म्हणतो घरामध्ये कोण आहे? राधा काही बोलत नाही. पण पलंगाकडे लक्ष गेलं तर कोणीतरी झोपलं दिसलं. त्या राधेच्या पतीने रागाने भरकन अशी शाल ओढली तर 3.5 वर्षाचं लहान बालक भगवान श्रीकृष्ण होते. जैसा केला तैसा होय धावे सोय धरवणे होय भक्ती केला पूर्वी धरावी ते इच्छा. फक्त भक्ताने इच्छा प्रकट करावी. भक्तासाठी तो लहानही होतो आणि भक्तासाठी तो मोठाही होतो. बरोबर आम्ही त्या देवाशी शरणागती पत्करली. कोणता? जो भोळा आहे भाविक आहे जुनाट आहे चांगला आहे लहान होतो मोठा होतो त्या देवाशी शरणागती पत्करल्यामुळे आमच्या जीवनामध्ये चिंताही नाही आणि गर्व असं दुःखही नाही. हे अभंगाचं दुसरं चरण आहे. मनवाणी चिंता नाही आम्हाचा मनवाणी चिंता नाही आम्हाचा नाही
शरणागती पत्करल्यामुळे मनवोनी चिंता, त्या देवाची शरणागती पत्करली मनवोनी चिंता नाही आम्हा दासा, म्हणून चिंता नाही. मला चिंता नाही, अजिबात नाही. चिंता ती पळाली कोणा बाहेर आमच्याकडे चिंताच नाही. पेशे भितरी उजळले भाग्य आता अवघी चिंता आमच्या जीवनाला चिंता. मला असं कसं काय, ऐका, हा जो चिंता नावाचा रोग आहे ना, अख्ख्या जगाला याने विळखा घातलेला आहे. हा सर्वात भयंकर जर कोणता रोग असेल तर चिंता नावाचा रोग आहे. आणि या चिंता नावाच्या रोगामुळे इतर रोग होतात माणसाला. बीपी लो होते किंवा हाय होते. कोणामुळे होते? त्याला तुम्ही टेन्शन म्हणता, तुम्ही टेन्शन म्हणता त्याला, पण चिंताच आहे, चिंतेमुळे होते. इतर जे रोग होतात ना, त्याला कारण चिंताच आहे. चिंता नाही असा माल तुम्हाला सापडणार आहे. प्रत्येकाला काय आहे? चिंता आहे. आता सध्या तुम्हाला एक चिंता आहे, कोणती? महाराज वेळेवर सोडेल की नाही, ही तुम्हाला काय आहे? चिंता आहे. ऐका, हा चिंता नावाचा रोग प्रत्येकाला आहे. माऊली, खेड्यामध्ये नाही एवढं दिसत, पण शहरामध्ये सकाळी उठल्यानंतर दोन माणसं रस्त्यावर धावताना दिसतात. सकाळी उठल्यानंतर दोन माणसं रस्त्यावर धावताना दिसतात आणि दोघांचं धावणं पोटासाठीच आहे. दोघांना पोटाची चिंता आहे. फरक एक आहे, एकाला पोट भरायची चिंता आणि एकाला पोट कमी करायची चिंता आहे. पण चिंता मात्र दोघांना आहे. सर्व जगाला, पण मात्र आम्हाला चिंता नाही. मनोनी चिंता नाही आम्हा दासा. मार चिंता नाही. मग गर्भवास असेल ना, ते सुद्धा नाही. का नाही गर्भ? त्याचं कारण आहे, हृदय असता नाम तुझे. गर्भवाशी दुःख नाही येता जाता, हृदय असता नाम तुझे. देवा तुझा विसर पडू देऊ नको. संतांची संगती मला दे. तुला चॅलेंज करतो, मला खुशाल गर्भवासात घाल. तुका म्हणे गर्भवासी, तुका म्हणे गर्भवासी, हो तुका म्हणे गर्भवासी, तुका म्हणे गर्भवासी. सुखे घालावे आम्हासी, सुखे घाला सुखे सुखे घाला सुखे घालावे आम्हासी, सुखे सुखे घालावे Ah
माणसाची आमच्या जीवनात चिंता नाही आणि गैरसचं दुःखही नाही. आपण जो आता राग म्हटला मूळ राग आहे आयुर्भाई. गाताना आपण मध्ये एक मिक्स केला परमेश्वरी ना बरोबर ना. तुम्ही म्हणाल का मिक्स केला? शुद्ध काहीच नाही राहिलं म्हणून केला. सांगा बरं काय शुद्ध राहिलंय? सर्व काय झालं? मग आम्ही का शुद्ध गायला? आम्ही पण मिक्स गायला. आम्हाला चिंताही नाही आणि गर्व असं दुःखही नाही. महाराज टाइम संपला, उरल्या वर्षात तुम्ही काय करणार? मला म्हटलं आता उरल्या वर्षात काय करू? टाइमच संपला तर काहीच नाही करणार. उरल्या वर्षात आम्ही एकच करणार काय? आपल्या इच्छा करू गदारो भोगू सर्व काळ सर्व सुख. महाराज तुम्ही सर्व सुख बोलता बरोबर आहे, पण सुखरो पैसा तुझे कोण सांगणार माझ्या पांडुरंगासारखं. मग काय करणार? अर्थात तो सर्व सुखरूप असणारा भगवान किंवा सर्व सुखाचे आग असणारा भगवान आमच्या सोबत राहतो. आम्हाला सोडून त्याला एकट्याला करमत नाही, त्याला सोडून आम्हालाही करमत नाही. आम्ही त्याच्यासोबत तो आमच्यासोबत, आम्ही दोन्ही एकमेकांसोबत राहतो. हे माझ्या अभंगाच्या शेवटी तुका म्हणे आमा देवाचा सांगा, तुका म्हणे आमा देवाचा सांगा, तुका म्हणे आमा देवाचा सांगात, तुका म्हणे आमा देवाचा सांगात. नाईव संगत
त्याच्यासोबत आम्ही त्याच्यासोबत दोन्ही एकमेकाच्या सोबत राहतो. तुका म्हणे आम्हा देवाचा संगात नाही विसंबत एरा मनवणे चिंता नाही आम्हा दासा नभ्यो गर्भवास जन्म घेता ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. तुका म्हणे आम्हा देवाचा संगात नाही विसंबत एरेरा मनवोनी चिंता नाही आम्हा दासा नभ्यो गर्भवासा जन्म घेता. घडून आला योग याही वर्षी आपल्या नंदगावमध्ये भगवान गोपालकृष्णाच्या दरबारामध्ये यावर्षी नवीन मंदिराचं काम झालेलं आहे आणि तीच मूर्ती पुन्हा आपण नवीन प्राणप्रतिष्ठा केलेली आहे. सुंदर असा देवाचा दरबार आहे. सुंदर असं प्रांगण आहे. गावापासून थोडं अंतर आहे पण मात्र भाविक जेवढे लोक आहेत ते मात्र दररोज येत असतात. कीर्तन कुठे असू द्या ज्याला ऐकायचं आहे तो मात्र येतोच एवढं मात्र नक्की आहे. आणि सध्या एक बरं आहे 2-3 दिवसापासून थंडी कमी आहे. हां कमी झालेली आहे मग तेवढं अजून एक बरं आहे. अजून पुढे काय होईल ते सांगता येत नाही पण मात्र सध्या तरी थंडी नाही आहे. अतिशय सुंदर आहे नियोजन, सुंदर आहे वातावरण, अतिशय सुंदर असा साऊंड सर्व्हिस, अतिशय सुंदर गाणारे वाजवणारे महाराष्ट्रातील हे सर्व प्रसिद्ध कलाकार आहेत. असं वाटलं नाही की कधी 11 वाजतील. कधी कधी असं वाटतं कधी 11 वाजतील पण आज काही तसं वाटलं नाही कधी 11 वाजतील. आज लवकर वाजून गेले कारण हे लोक जर असले ना तर मग असं वाटतं आपण आळंदी किंवा पंढरपूरमध्येच कीर्तन करतो असं वाटतं. कारण त्याला ते एक विशेषता असते ना. सर्व सारखे सारखे जुडले का मग तो आनंद थोडा वेगळाच राहतो. मग तसं ते आमची गोष्ट असते. काय असतं हे काय दररोज नसतं असं. मी दररोज एवढे प्रमाण म्हणेल किंवा मी राग म्हणेल किंवा असं नसतं. ते वातावरण पण करावं लागतं. नाही तर मग आपण नुसतं सांगतच राहायचं गोष्ट सारखं. पण आपली लोक असली गाणं असल्या मग आपण लोकांचा विचार नाही करा मग आपण आपली मजा मारून घ्यायची त्या दिवशी. असं असं ना आपला आनंद आपण घ्यायचा. असं सुंदर नियोजन आहे. झालेली सेवा अखिलकोट ब्रह्मांड नायक भगवान श्री परमात्मा भगवान श्री ज्ञानवराय भगवान श्री तुकोराय भगवान गोपालकृष्ण यांच्या चरणी समर्पित आणि सेवेला येतच विराम. हे